पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग पोगाव संघाने पहिला विजय संपादन केला होता. वीर तानाजी दापोडच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर पोगाव संघ फायनल मध्ये आपण पाहिला. बऱ्याचशा स्पर्धा पोगाव संघाने जिंकलेल्या आहेत. तर 4 षटकांच्या मॅच साठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं असतील. जिथे साक्षी 11 जितेगाव संघ ही तुम्हाला महत्त्वाची सूचना असेल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात फेकायचे आहेत, हे लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत थोडेसे कडक नियम आहेत. सलामी जोडी आपण पाहतोय रुपेश आणि अक्षय आणि गोलंदाज आहेत ते हरेश. पहिल्या मॅचचा हिरो हरेश. सेकंडला रुपेश, नो सेकंडला अक्षय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते सर्व सुरई संघाची प्रथम बॅटिंग करत असताना. पहिला चेंडू तुम्ही पाहताय फाईन लेगच्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. पहिला दे दनादन चौकार. पहिल्या चेंडूतील चौकारने आगाज करतोय तो सुरई संघ प्रथम बॅटिंग करत असताना. इथे बॅटची कडा आणि फलंदाज रुपेशचा खेळ समाप्त. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम सुरई संघाला. भोईर यांच्या शुभास्ते आपण एक सन्मान करणार आहोत. स्वप्नील भोईर साहेब या आपल्या शुभास्ते आपण अरो 11 सरोली संघाचे पुरस्कर्ते पवन पाटील यांचा सत्कार करूया. आपण एक पुरस्कर्ते टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. इथे आमचे सर्व गावदेवी क्रिकेट संघ बरबचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर शिवाजी भोईर यांचे चित्र तुम्हाला पाहायला फोटो पाहायला मिळतोय. संतोष मस्कर साहेब सुद्धा आहेत. भाऊ गोंदे साहेबांचा फोटोही आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश भोईर आहेत आणि कैलास धुमाल आहेत आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ बरब. एक चौकार आला होता, मात्र थोडीशी घाई दाखवली इथे रुपेशने आणि शॉर्ट थर्डमॅनला झेल देत असताना फलंदाज बाद झाले. निरंजन सावंत आणि सुभाष पाडीसर काहीतरी चर्चा करत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 1 बाउन्स आपण पाहिलं तर फर्स्ट वॉर्निंग दिली आहे, कारण चेंडू बाउन्स होता चेंडूला भरपूर. सुजित आलेत पहिला मॅचचा हिरो. सुजित सुरई संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फटका चांगला आहे. टायमिंग त्यापासून खूप सुंदर आहे आणि चेंडू जाईल सीमा पलीकडं. आउट ऑफ द पार्क. षटकार. हे 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे हे मोठे फटके आता तुम्हाला सहज पाहायला मिळणार आहेत. तर 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला नेहमीच हाणामारी पाहायला मिळते. धावसंख्या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना सुरई संघ, त्यांच्या विरोधात साक्षी 11 जितेगाव संघ तुम्ही पाहतायत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. दुसरी मॅच असेल पोगा विरुद्ध आरोही 11 सरवली. अजून एक चांगला फटका, मात्र टायमिंग आता व्यवस्थित झालं नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक, चूक होणार नाही आणि फलंदाज सुजितचा खेळ समाप्त. षटकार मारला, त्याचं चोख प्रत्युत्तर लगेच गोलंदाजने दिलंय हरेशने. हरेशने 2 विकेट घेतले आतापर्यंत, मात्र 10 धावाही खर्च केल्यात. आणि नवीन फलंदाज आकाश. आकाश आपण पाहतोय ग्लोव्हचा वापर सुद्धा केला जातोय. बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांच्या हाताला घाम सुद्धा भरपूर येतो. साक्षींच्याकडनं विकेट हॅट्रिक 1000 रुपये. साक्षी 11 जितेगाव संघाटी कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तर 1000 रुपये.
साक्षी 11 जितेगाव विरुद्ध सुरई अशी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. डावखुळ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. हरेश फुलटा चेंडू मेजबानी होती फलंदाज आकाशसाठी आणि ती त्याने कबूल केली. अक्षयच्या बॅटमधनं षटकार. स्ट्राईक एंडला आहेत. अक्षय स्ट्राईक एंडला आहेत आणि अक्षयच्या बॅटमधून षटकार आलाय. बघा या षटकात 2 विकेटही मिळाले, 2 षटकारही आलेत, 1 चौकारही आलाय. मी सर्व काही या षटकात तुम्हाला पाहायला मिळतोय. 16 धावा झालेल्या आहेत. हरेश इथे फलंदाज बाद होईल. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती विकेट, 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्या चेंडूवरती विकेट. हे समीकरण आपण पाहिलं. विकेट, चौकार, षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हरेशने 3 विकेट आपल्या नावावरती केलेत आणि 16 धावा त्याने 16 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला मानावी लागेल. मात्र फलंदाजी सुद्धा चांगली आहे. मात्र अक्षय बाद होत आहेत. आकाशला आता मात्र स्ट्राईक येणार आहे. नवीन फलंदाज गोलंदाजासाठी रुपेश येत आहेत. फलंदाज निशांत आहेत. स्वतः कॅप्टन आता मैदानात येत आहेत. 5व्या क्रमांकावरती. धावांची गती चांगली आहे सुरई संघाची. मात्र विकेट सुद्धा त्यांच्या 3 गेलेत. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली. साक्षी 11 जितेगाव संघ तुम्ही पाहतायत प्रथम गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर यानंतर सामना असेल तो पोगाव विरुद्ध अरोई 11 सरवली संघ. पोगावचे कॅप्टन आलेले आहेत. सरवलीचे कॅप्टन या आपण मोनिश कॅप्टन लवकर पाठवा. पोगाव संघाने किती आलेले 2 षटकांचा पण टॉस सुद्धा लगेच करणार आहोत. 16 धावा पहिल्या षटकात झाल्यात. निरंजन सावंत सरांना तुम्ही मेन पंचाच्या भूमिकेत पाहतात. काल नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप पाहिली खार्डी येथे. त्या स्पर्धेत सुद्धा सुभाष सरांना तुम्ही पाहिलं. निरंजन सावंत इथे प्रयत्न चांगले होते शॉट कव्हरला. मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू पाहता पाहता सीमा पार जाईल. चौकार. मध्ये बघू शकता काय ढाय होती. मात्र झेल जरूर मिळाला नाही. मात्र प्रयत्न खूप चांगले केले. रुपेशच्या पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. तर या खेळपट्टी आपण पाहिलं तर चौकार विकेट हे चित्र आतापर्यंत तरी आपण पाहिले त्या मॅच मध्ये. सिंगल डबल अजूनही आली नाहीये. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. आकाशच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा चौकार. हे 24 धावा झाल्या. धावा येत आहेत बघा. विकेट सुरेचे 3 गेलेत. मात्र धावा थांबायचं नाव घेत नाहीये. इथे मात्र काय गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल कॅप्टनच्या माध्यमातून, निशांतच्या माध्यमातून. आणि फलंदाज आकाशची खेळी समाप्त. सरळ बॅटने 2 चौकार ऑलरेडी आकाशने ठोकले होते. मात्र इथे दुधारी तलवार आहे. रिवर्सचा फटका. आणि हेच निशांत सांगत होते की बाबा 2 चौकार आलेत, सरळ बॅटने धावा येतात, मग ही गुस्ताखी का केली. हा प्रश्न जरूर कॅप्टनने विचारला असेल की धावांची गती चांगली, आपली विकेट ऑलरेडी आपल्या 3 गेल्या आहेत, मग रिवर्स फटका कशासाठी. हा प्रश्न नेहमीच कॅप्टन विचारतो आपल्या खेळाडूंना.
बऱ्याच वेळी हा फटका धावा देऊनही जातो, बऱ्याच वेळा या फटक्याने नुकसान सुद्धा होतो काही काही संघांचा. 24 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4 विकेट गेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही कॅप्टन बघा उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघ भिवंडीतील संघ आहेत, पोगाव आणि सरवली. दापोडीच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला खेळ केला होता पोगाव टीमने. जरूर घोरसेबीच्या विरुद्ध पराभूत झाले, मात्र खेळ चांगला केला होता. हार जीत क्रिकेटमध्ये होत असते. एक धाव इथे मिळणार, एकने धावसंख्या पुढे सरकते. 25 धावा तापल कधी लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. भिवंडी संघ म्हटल्यानंतर बरीचशी माहिती आम्हाला आमचे डॉक्टर मोरेश्वर गवळी सतत आमच्या बरोबर असतात. एकाच ठिकाणी आम्ही जॉब करतो, डॉक्टर मोरेश्वर गवळी. त्यांची कडनं आम्हाला बरीचशी माहिती भिवंडीचे संघ ज्यावेळी खेळतात मिळत असते. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. एकच धाव इथे मिळते बघा, चांगली फिल्डिंग आहे आता. धावसंख्या 26 तुम्ही पाहू शकता. 4 गडी बाद. गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांची गती पहिल्या षटकात 16, या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्यात. एक विकेट जरूर मिळाली. इथे फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि या मॅचची 5वी विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. करून घेऊया अनिल, कारण की आता आपल्या वेळ कमी आहे. कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आज थोडीशी खेळपट्टीची आपल्याला दुरुस्ती करावी लागणार आहे. दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर आहेत बघा. अविनाश एका बाजूला आहेत आणि एका बाजूला मोनिश पाटील आहेत. मॅच 4 ओव्हरची असेल. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 2 षटकात 5 विकेट गेल्यात. 4 ओव्हरची मॅच असेल. पोगा विरुद्ध सरवली. मोनिश पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पोगावचे कॅप्टन आहेत. तर भिवंडीचे दोन्ही संघ आहेत बघा. त्यामुळे टॉसची मागणी किती चालली आहे. मोनिश आता कॉल करतील. बऱ्याच वेळा काही कॅप्टन सांगतात तू टॉस माग, मध्ये ते दोन्ही कॅप्टन सांगतात की मी टॉस मागणार आहेत. नाणेफेकीचा कॉल आता बघायचा आहे कोणाच्या बाजूने लागतो, कारण दोन्ही भिवंडीचे संघ आहेत. आणि बघा यासाठी मोनिश मागणी करत होती टॉसचे, आणि टॉस आरोही 11 सरोळी संघाने जिंकलाय. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाणार आहे. पोगाव विरुद्ध सरवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पोगाव संघ आपण पाहिला तर कसोटी टेस्टचा ड्रेस तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईट ट्रॅक, व्हाईट जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. रोहित, आणि इथे बघा काय घडलं मैदानामध्ये. सुरई संघ एक्झॅक्टली काय करतोय. एका वेळी फलंदाज बचावलाही होता, मात्र दुसऱ्या अटेमध्ये बाद झाले. भरपूर घाई दाखवते बघा. 27 धावा झाल्यात, मात्र 6 विकेट सुरईचे गेलेत. कॉर्डिनेशन नाहीये. निशांत थोडेसे नाराज आहेत बघा. आणि आता नवीन फलंदाज रोनक येत आहेत. सेकंडला रोनक आहेत, 9 सेकंडला निशांत आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता धावा चांगल्या आहेत. 14 चेंडूचा खेळ संपलाय, 27 धावा झाल्यात, म्हणजे विकेट 6 गेलेत. म्हणजे किती घाई दाखवतोय सुरई संघ. इथे मात्र 7वी विकेट मिळेल का आता. साक्षी 11 जितेगाव संघाला ही 7वी विकेट मिळाली. रोहित
जे पूर्णपणे अडचणीत सापडलंय. आपण पाहिलं तर सुरेश संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक जणू काय ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक विकेट, धक्का क्रमांक 8वा मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे आता हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज रोहित, तर नक्कीच गोलंदाज 8 विकेट गेले बघा. सुरेश संघ भरपूर घाई दाखवतोय. पहिल्या मॅच मध्ये सुरेश संघाने वीर तानाजी दापोडे संघाला पराभूत केलं होतं. 72 धाबा कुठल्या होत्या. मग तोच संघ आता एक एक धावेसाठी संघर्ष करतोय. चितेगाव संघ आपण पाहिला, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल सुरई. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का नाही. साक्षी 11 कडनं 1000 रुपये होते, ते 1000 रुपये मिळणार नाहीये. आणि फलंदाज सुद्धा सुरक्षित आहे. दोन धाव संख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्या ते 29. 8 गडी बाद. धावसंख्या 29. 8 गडी बाद 29. इथे तिसऱ्यांदा झेल आता त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय आणि चूक होणार नाहीये. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली. आणि 9वा फलंदाज सुरईचा तंबूच्या आश्रयाला. 9 गडी बाद 29. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. पाच झेल आतापर्यंत बंटीने टिपलेत. जरा काय फेविकॉल लावलाय हाताला बंटीने. आणि बंटी स्वतः कॅप्टन सुद्धा आहेत. कॅप्टनची भूमिका त्यांनी बजावली. आता शेवटची जोडी मैदानात आहे सुरई संघाची. 9 गडी बाद 29. चितेगाव संघ तुम्ही पाहतायत. पेन विभागातील संघ तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला भिवंडीतील संघ सुरई. थोडासा अडचणीत सापडलाय. घाई दाखवतोय सुरई संघ. रनआउट सुद्धा एक विकेट मिळाली. आता शेवटची जोडी मैदानात आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल स्वर्गवासी अप्पा नाना स्मृती चषक आयोजक जयवंतमान क्रीडा मंडळ पोगाव, अग्रिराजा प्रतिष्ठान पोगाव, आधारस्तंभ तेजस पाटील, निलेश पाटील. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. जयवंतमान क्रीडांगण पोगाव येथे. तुषार शेळके, त्रिमूर्ती गायकर यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 1 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 50, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 12 हजार रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रवेश फी 12,000 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल. GTC लाईव्ह या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. भरपूर साऱ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आताच काही दिवसांपूर्वी या स्पर्धा सुद्धा झाली होती पोगाव येथे. वाईटचा इशारा येतोय. आता शेवटची जोडी मैदानात आहे, त्यामुळे स्ट्राईक रोटेट करायला गेले तर ऑल आउट होऊ शकतो संघ. 9 गडी बाद 30. 3 षटकांचा खेळ संपलाय. तर जय हनुमान क्रीडांगण पोगाव हे क्रीडांगण भरपूर चांगलं आहे. त्याप्रकारे हे क्रीडांगण तुम्ही पाहता. हलकंसं अपील केलं होतं, मात्र कॉर्ट बॅनचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही. याचं उत्तर तुम्हाला मेन पंच देऊ शकतात. हे वारंवार आम्ही सांगत असतो. कॉर्ट बॅनचं अपील ज्यावेळी मेन पंचांना थोडीशी डाऊट वाटेल तेव्हा ते स्क्वेअर लेगच्या पंचांना विचारू शकतात. ऑल आउटचं संकट आहे आणि इथे 30 धावांवरती ऑल आउट झालाय तो संघ सुरई.
शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 मध्ये पहिला संघ ऑल आउट झालाय आणि तो संघ कोणता आहे तर सुरई. 4 षटकांच्या मॅच मध्ये संघ ऑल आउट झालाय. बघा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. रुपेशने 4 धावा केल्या, अक्षयने 6 धावा केल्या, सुजितने 6 धावा केल्या, आकाशने 8 धावा केल्या, निशांतने 2 धावा, केतनने 1 धाव, अतुल शून्यावरती बाद झाला, रोनक शून्यावरती बाद झाला, संदीपने 2 धावांचं योगदान दिलं, सागर नॉट आउट राहिले आणि पियुष शून्यावरती बाद झाले. किती घाई दाखवली या मॅच मध्ये, कारण जवळजवळ 2 षटकात 26 धावा होत्या आणि तो संघ 30 धावांवरती ऑल आउट झाला. म्हणजे भरपूर घाई दाखवली आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, अति घाई तुम्हाला संकटात घेऊन जाऊ शकते आणि जास्त घाई ते दाखवली टीम आपण पाहिलं तर सुरई या संघाने. आणि आता साक्षी 11 जितेगाव संघाला या मॅच मध्ये 4 षटकात 31 धावा करायच्या आहेत. पहिले षटक हरेशने टाकलं, 16 धावा त्याने दिल्या होत्या, मात्र 3 विकेट त्यालाही मिळाल्या. दुसरं षटक रुपेशने टाकलं, त्याने 10 धावा दिल्या, त्याला 2 विकेट मिळाल्या. तिसरं षटक रोहितने टाकलं, त्याने 3 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या. आणि प्रतीकने शेवटचं षटक फेकलं, चेंडू काही बाकी होते, मात्र 1 रन देत असताना 1 विकेट त्याला मिळाली. मंदार येत आहेत सकाळच्या सध्या आमच्या सोबत होते स्कोररच्या भूमिकेत. पहिल्यांदाच मंदार यांना शरदचंद्रजी पवार चषक या स्पर्धेत खेळायला मिळालं नाहीये. जॉब असल्यामुळे त्यांच्या नशिबात ते नव्हतं. त्यानंतर निनाद धुमाळ असतील, असे 2 खेळाडू संघामध्ये खेळले नाही आणि त्याचं नुकसान झालेलं आहे. निनाद धुमाळ सुद्धा आता फक्त मॅच पाहण्याचंच काम निनाद आपल्याकडे राहिलंय. निनाद धुमाळ या, अनिल म्हात्रे आपल्याला बोलत आहेत. तर निनाद धुमाळ आणि मंदार 2 असे खेळाडू, दोन्ही खेळाडू जॉबला आहेत. प्रत्येक स्पर्धा ते खेळू शकत नाही. अनिल, निनाद धुमाळ या. तर या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सोनू ऑल आउट होणारा पहिला संघ आहे. 5वा दिवस या स्पर्धेचा, मात्र पहिला संघ ऑल आउट झालाय सुरई. म्हणजे इथूनही सुरई संघ फाईट करू शकतो. 31 धावांचा बचाव करू शकतो सुरई संघ जर त्यांनी गोलंदाजी चांगली केली, विकेट घेतले, डॉट चेंडू फेकले, त्या मॅच मध्ये कमबॅक करतील. मात्र साक्षी 11 जिते संघ या धावसंख्येचा पाठलाग सहज करेल का, या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक सोनू बांगर यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीनजी कालन. तर जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित शरदचंद्रजी पवार चषक 2021चा पर्व आपण पाहतोय. आणि मॅच क्रमांक सेकंड राऊंड मधील हा पहिला बिग फाईट मॅच होता आणि इथून लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतोय. जितेगाव विपक्ष सुरई असा आपण मॅच पाहतोय. सेकंड सत्राला सुरुवात होतीये. तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी साक्षी यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलामी जोडी ती जावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निलेश पहिलाच बॉल, फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलेत. जवळपास कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती येतोय हा पहिला मोठा फटका, चौकार. लेट झाले तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मोनिश आपण निर्णय कळवा, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. येस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर चौकार येतो पहिल्या बॉलवरती. फलंदाज लीलाधरच्या बॅटमधनं क्रॉस द लाईनला खेळलेत. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. खेळाडू पोहोचतील तोपर्यंत मिळतील या बॉलवरती एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धाव फलकावरती. संघ बॅटिंग करत होता आपण पाहिला. सुरई संघ ऑल आउट झालाय. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजेच साक्षी 11 जितेगाव या टीमच्या माध्यमातून.
धावसंख्या 5, 30 धावेचं छोटंसं लक्ष आपण पाहतोय. 31 धावेचं लक्ष होतं. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गमध्ये केतन असेल. इथून फलंदाज स्ट्रायकिंगला असतील निलेश. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या 5 फलकावरती. छोटंसं लक्ष आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. सेकंड राऊंडमधील ही पहिली लढत होती. साक्षी 11 जितेगाव विपक्ष सुरई. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे चकमा देऊन निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. तर सन्माननीय पंडित शेठ मस्कर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा तब्बल 5वा दिवस आपण पाहतोय. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट ना भरपूर चांगला फटका आणि धावा देखील चांगल्या मिळतील. जातोय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. या बॉलवरती फलंदाज बॅटमधनं आणि षटकाराबरोबर टीम पोहोचते 11 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आता फक्त 20 धावेची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. केतन तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं खेळले. पुलचा फटका. खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतू मेमे आणि इथून नकार दिला शेवटच्या मुमेंटला निलेशनं आणि इथून सिंगल येईल. षटक समाप्त या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या वाजवी षटकामध्ये इथून 12 धावा फलकावरती पाहायला मिळतील. साक्षी 11 जितेगाव या टीमच्या आता गरज येणारे 18 चेंडू आणि 19 धावेची डीजे. च्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावगती पाहायला मिळते. 2 फलंदाज लीलाधर आणि त्यानंतर निलेशच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आपण पाहिला. पॉवर प्लेचं षटक होते ते समाप्त झालं. आता गरज आहे 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि 19 धावेची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी विभागातील 2 ताकदवर संघ. एका बाजूला मोनिश पाटील यांचा संघ असेल सरवली संघ आणि त्याला फाईट करेल पोगाव टीम. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत. त्यामुळे तो सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये आकाश. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश ऑन स्ट्राईक. आकाश तयार. गोलंदाजी मार्गवरती निलेश ऑन स्ट्राईक. आकाशसाठी या ठिकाणी आकाशचा बॉल निलेशसाठी होता. ऑन साइडला खेळलेत. खेळाडू उपस्थित. बॉलवरती पोहोचतील आणि इथून मिळेल या बॉलवरती सिंगल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावेची आवश्यकता असेल. लीलाधर ऑन स्ट्राईक. आकाश तयार. ओव्हर द विकेट. बॅटची बाहेरची करायला लागली होती. इथून यष्टीरक्षक बीट झाले. झेल ड्रॉप होतीये. इथून नीलाधरला पहिला जीवदान मिळतोय आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. सुरुवातीलाच बॅटिंग गेली. लगातार गडी बाद होत गेले. एकही फलंदाजाने जिम्मेदारी उचलली नाही धावा बनवण्यासाठी आणि याचं कारण आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट्स हारेसने घेतले. त्यानंतर रुपेशने देखील 2 फलंदाज बाद केले आणि रोहितनं 3 फलंदाज बाद केले. चांगला बॉल. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची असेल. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू निघत होत आहेत. पंच दर्शवत असताना निरंजन सावंत सर मेन पंचाची भूमिका. त्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच सुभाष पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. एक स्टायलिश पंच आहेत आणि त्यानंतर तिसरे पंच आमचे सुनील माने सर. ओव्हर द विकेट. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा संपर्क चांगला नाही आहे. अपील केली जाते आणि यस फलंदाज या ठिकाणी बाद असेल.
यस, फलंदाज होईल बाद. हा पहिला ह्या ठिकाणी धक्का लागेल साक्षी 11 जितेगाव या टीमला. ते दुसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय आकाश. आपण बघतोय हे मॅच तुम्हाला शेवटपर्यंत रंगवायची असेल तर तुम्हाला ज्या प्रकारे गोलंदाजी केली जितेगाव टीमच्या गोलंदाजांनी त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्यासमोर तुम्हाला करावी लागेल. लगातार विकेट्स कॅरी करावे लागतील आणि डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल. सिंगल डबल देखील वाचवावे लागतील तरच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगू शकेल. नवीन फलंदाज हरेश ऑन साइड लाडब्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाज आकाशनं. सरळ जाऊन बॉडीवरती आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 18चं समीकरण. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. प्रत्येकी बॉल हा चांगला फेकावाच लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. ड्राईव्ह केलाय बॉलला कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होते. फंबल झालेत. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. लगेच वेळ मिळाला त्याच्या अभावी दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. हरेश आणि निलेशच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकते. एकूण स्कोर 16 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. स्वीच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल टिपतोय क्षेत्ररक्षक तिथे होते. रौनक अजून एक धक्का लागतोय. फलंदाजी करणारा साक्षी 11 जितेगाव या टीमला डीझेड. जे फलंदाज बाद झाले. हरेश रिव्हर्स अटेंड केला होता. तेवढ्या चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये. रौनक झेल टिपतोय आणि दुसरा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या जितेगाव या टीमला. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय केतन. जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. 12 चेंडू 15 धावेची आवश्यकता. 16 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केला मी म्हणेन जितेगाव टीमनं आणि इथून अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. अप्रतिम गोलंदाजी झाली मागच्या षटकामध्ये. आकाशनं 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केले. हीच कामगिरी येणाऱ्या तिसऱ्या गोलंदाज देखील करावी लागेल तरच मॅच शेवटच्या षटकापर्यंत रंगू शकेल. नवीन गोलंदाज अतुल. केतन होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निलेश ऑन अ साइड. अतुलचं हे तिसरं षटक आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. सुरेश टीम ज्यावेळेस फलंदाजी करतो त्यावेळेस ऑल आउट झाला होता स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि आता मध्ये त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय जितेगाव संघ. आता त्यांना या ठिकाणी कशा प्रकारे रोखलं जाईल. सामना अजूनही संपला नाही. जरी लो स्कोरिंग मॅच असला तरी देखील फाईट देण्याचा प्रयत्न करतायत सुरेश टीमचे गोलंदाज. समोर खेळलेत. फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू असेल तर खेळाडू पोहोचतील. एकदा तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव तुम्हाला वाचवावे लागेल. एका धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील वाचवण्यासाठी आणि इथून 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 18 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी येणारे 11 चेंडू आणि आता 13 धावेची गरज. 18 चेंडू 13 धावेचं समीकरण मैदानावरती. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट.
लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फक्त ड्राईव्ह केला बॉलला लॉंगॉनला खेळाडू उपस्थित चुकी झाली आहे घाई केली क्षेत्ररक्षकांना भरपूर वेगानं आले बॉलवरती आणि चेंडू त्यांना हुलकावणी देऊन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तुम्हाला वाचवावे लागेल या सामन्यामध्ये आणि चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जिंकण्यासाठी येणारे 10 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी भरपूर चांगली होती अतुलकडनं देखील मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं मागच्या बॉलवरती ओव्हर द विकेट दिशा देतोय फक्त बॉलला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निलेशच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका चौकार जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 9 चेंडू आणि आता फक्त 5 धावेची आवश्यकता कारण की संघ पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग करतोय फलंदाज निलेश आपण पाहतोय ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय अतुल स्टार्किंगला फलंदाज निलेश ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळलेत फटका हवेमध्ये असेल खेळाडू तिथे उपस्थित झेल टिपली जाईल क्षेत्ररक्षक होते आकाश आणि इथून निलेशला मैदान सोडावं लागेल येणारे 9-8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता फलंदाज बाद थँक्यू सो मच डीजे इथून निलेश बाद झाले चांगली बॅटिंग केली निलेशने देखील आपल्या टीमसाठी 8 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता केतन ऑन अ स्ट्राईक दिशा देतोय फक्त बॉलला चांगली फलंदाजी जेंटल टच करतोय आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि नक्कीच ऑल आउट झाला होता सुरेश संघ तदनंतर आपण पाहतोय आता जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता जरी ही एक धाव बनवली नाही तरी देखील मॅच जिंकू शकेल मी म्हणेन ह्या ठिकाणी जितेगाव संघ कारण की ऑल आउट जरी झाला तरी देखील टॉस हा नक्कीच जितेगाव संघाचा आहे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल सुरेश संघाला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 ताकदवर टीम मध्ये पोगाव विपक्ष सरवली संघ असेल इन ॲक्शन मध्ये बिग फाईट मॅच सेकंड राऊंड मधील सेकंड ही लढत आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती शेवटचं षटक असेल एका धावेची गरज सुजित येतोय गोलंदाजी मार्क वरती बंटी ऑन अ स्ट्राइक डावखुऱ्याचा फलंदाज 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज सुजित तयार गोलंदाजी मार्क वरती ट्राय केला फलंदाज बंटी फटका येतोय विजय स्ट्रोक आणि मॅच समाप्त झाले मॅच जिंकलाय ह्या ठिकाणी साक्षी 11 जितेगाव टीमनं अभिनंदन करेल टीमचा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय संघ हार्डलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल सुरेश संघाचा लाईन अप करा शेक हँड करा जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे डीजे